करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे सुख येत असतं त्याचप्रमाणे दुःखसुद्धा येत असतात. आपण ज्यावेळी सुख येत असतं त्यावेळी आपण इतरांना सांगत नाही, इतरांशी कधी आपण शेअर करत नाही, इतर नातेवाईकांना सुद्धा आपण सांगत नाही. परंतु दुःख आलं की प्रत्यक्षपणे आपण इतरांना सांगत असतो. आपले मित्रमैत्रिणींना आपण सांगत असतो, आपले नातेवाईकांना सांगत असतो. परंतु आपलं दुःख आपल्याजवळच ठेवलं पाहिजे. ज्याप्रमाणे जन्म आहे, जन्माला येताना सुद्धा आपण एकटेच आलेलो आहोत, जाताना सुद्धा आपण एकटेच जाणार आहोत. मग आलेलं सुख असू दे किंवा आलेलं दुःख असू दे, हे आपल्यापर्यंतच असलं पाहिजे. चार चौघात जर आपण आपले दुःख इतरांसमोर जर बोलत राहिलो तर शेवटी ते आपली बघा प्रत्यक्षपणे टिंगल उडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मन तिथे शांत असलं पाहिजे. किती येऊ दे दुःख, किती येऊ दे संकट, परंतु आपलं दुःख आपल्याजवळच असलं पाहिजे. लोकांना असं दाखवा की तुमच्याकडे काहीच दुःख नाही आहेत. लोकांना आपली प्रगती झालेली दिसली पाहिजे. पण जेव्हा आपण इतरांपेक्षा ज्यावेळी पुढे जातो ना, त्यावेळी आपल्याला लोक मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे काय, आता विचार करा. आपल्याजवळ सर्व काही आहेत, बँक बॅलन्स आहे, प्रॉपर्टी आहे, परंतु आपल्यापेक्षा पुढे जाणारे सुद्धा आहेत. नक्कीच त्यांनासुद्धा बुद्धी मन दिलेलं आहे, परंतु ते आपल्यापेक्षा पुढे जाण्यासाठी स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. बरोबर आहे ना. मॅच कधी जिंकत असताना एकच टीम जिंकत असते, परंतु सर्वजण प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे आपलं प्लॅन जे असतात ना, आपल्या योजना, आपण काय नियोजन केलेले आहे ते कोणालाही सांगत बसायचं नाही. जर आता विचार करा, शालेय विद्यार्थी, भाग समर्थांनी कसा दिलेला आहे. आता शालेय विद्यार्थी आहे, परीक्षेची तयारी करत आहे. तो कसा अभ्यास करत आहे, किती तास करत आहे, कोणते प्रश्न, बघा किती वेळ देत आहे, याचं नियोजन केलेलं आहे. जर त्यांनी सर्वांना जर हे सांगितलं तर ह्यालासुद्धा प्रतिस्पर्धी म्हणून दुसरे कोणीतरी त्याच्या पुढे जाईल. बरोबर आहे की नाही. म्हणून भाग दिलेला आहे. आपले प्लॅन जे आहेत ना, आपल्या योजना, हे आपल्याजवळच ठेवलं तर नक्कीच आपल्याला त्याचा रिझल्ट, त्याचा निकाल उत्तमाचाच मिळणार आहे. म्हणून आलेलं सुख, आलेलं दुःख कोणाला सांगत बसायची गरज नाही. आलेलं दुःख, त्या दुःखांना बघा, आलेले संकट असे जे आपल्याला निवेदन ठेवता आलं पाहिजे. जीवनाच्या खेळातील बघा आनंद केव्हा आपल्याला प्राप्त होईल. आपल्याला ज्यावेळी दुःख येत असतं, आपण मनातल्या मनात रडत बसतो, आपला आत्मविश्वास पूर्ण डळमळीत होतो आणि त्याच कामामुळे आपण संपूर्णपणे चिंतेत असतो. मग चिंता ज्यावेळी सतावते ना, त्यावेळी संपूर्णपणे आपला देह त्या चिंतेमध्ये काय होतो, त्या टेन्शनमध्ये संपूर्णपणे भ्रमिष्ट होऊन जातो. मग आलेलं संकट, आलेला प्रसंग संपूर्णतः आपल्याला
तिथे उभं राहायचं आहे. म्हणून बघा, प्रत्येक कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाने करतो ना, त्याचप्रमाणे निवेदन ठेवून आपला शेवटसुद्धा श्री गणेशानेच होणार आहे. हा विश्वास असणं गरजेचं. सर्वात जास्त दुःख कोणाला होतं? तर मनाला. मनाला सर्वात जास्त त्रास होतो तेव्हाच बघा, प्रत्यक्षपणे आपली बाजू सत्य असूनही आपल्याला न्याय मिळत नाही. आपल्याला एखादं कार्य करायचं आहे, ते कार्य करत असताना आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये जर कार्य पूर्ण झाले नाही, तर आपण कोणावर ते काम लादतो? कोणामुळे काम बघा प्रत्यक्षपणे अडथळा आलेले आहेत. आपण एकमेकांकडे बोटं दाखवतो, परंतु आपल्याला न्याय मिळत नाही. एखादा प्रॉब्लेम असेल तर तो आपण प्रॉब्लेम एकमेकांना सांगत बसतो आणि त्यामधूनच बाकीचे लोक आपल्याला हसत बसतात. परंतु ज्यावेळी बघा, खरं आहे, ज्यावेळी ज्या लोकांकडे पैसा असतो ना, ज्या लोकांकडे गाडी आहे, बंगला आहे, घर आहे, त्या लोकांकडे लोक आकर्षित होतात. परंतु ज्याच्याकडे काहीच नाही आहे ना, त्याच्याकडे पाहतसुद्धा नाही आहे. आत्ताची खरी परिस्थिती आहे. म्हणून माणुसकी जपली पाहिजे. ज्याप्रमाणे सुखदुःख येतच असतात ना, त्याचप्रमाणे काही लोक आपल्या अहंकारामुळे संपूर्ण नाती गमावून बसतात. आपल्याजवळ सर्व वस्तू आहेत. आपल्या घरामध्ये सर्व बघा, AC आहे, TV आहे, फ्रीज आहे, अनेक प्रकारची वस्तू आहेत. परंतु आपले नातेवाईकांकडे जर त्या वस्तू जर नसतील ना, तर आपल्याला मीपणा, अभिमान, गर्व येत असतो. परंतु नाती जर टिकवायची असेल, वाचवायची असेल, तर स्वतःची किंमत देखील आपण कमी करता आली पाहिजे. परंतु तिथे आपण कमी कधीच करत नाही आहे. तिथे आपला मीपणा आपण आणत असतो. परंतु समर्थ म्हणाले, अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. म्हणून तुम्हाला जर चांगलं बनायचं असेल ना, प्रत्यक्षपणे परमेश्वराच्या दृष्टीने आपला देह हा परमेश्वराच्या चरणी असला पाहिजे. आपल्याला कितीही दुःख जरी आले तरी आपल्याला जे दुःख आहे ते परमेश्वराच्या चरणी निवेदन करता आलं पाहिजे. ते दुःख दूर करणारा श्री सद्गुरू साक्षात परत तस्मै श्री सद्गुरू आहे ना. आपल्याला त्याप्रमाणे दुःख येतात, त्याप्रमाणे सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणून मन शांत का ठेवता आलं पाहिजे? मन जर चंचल असेल तर ते दुःखाला कारण मनच असतं. कारण मन चंचल असतं. मन जर उत्तमाचं असेल ना, तर नक्कीच रस्ते आपल्याला सापडत असतात. कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा नक्कीच असावी, परंतु तीच जागा प्राप्त होण्यासाठी आपण खूप मेहनत करत असतो. परंतु इतरांच्या मनामध्ये ती जागा मिळवण्यासाठी आपण काय करत असतो? प्रयत्न तर नक्कीच करत असतो.
ज्याप्रमाणे आपण इतरांच्या मनामध्ये जी जागा प्राप्त करणार आहोत ती शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या मनामध्ये असली पाहिजे. म्हणजेच काय, आपण केलेलं कार्य ते पाहून त्याला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. आपल्यावर आलेले दुःख, आपल्यावर येणारा प्रसंग, आलेला प्रसंग ते पाहून समोरची व्यक्ती धावून आली पाहिजे आणि त्याच्या वाटेला आलेले दुःख पाहून आपला देह त्याच्या दुःखाला सामील झाला पाहिजे. ही खरी माणुसकी आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कुणाचं मन कधी दुखवायचं नाही, कुणाला चार चौघात बोलायचं नाही, कुणाच्या अंतरी धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण प्रत्यक्षात प्रत्येकाची किंमत ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा आहे आणि प्रत्येकाचं मन सुद्धा वेगवेगळं आहे, वेगवेगळ्या विचारांचं आहे. बरोबर की नाही? म्हणून दिलेलं आहे ना समर्थांनी, ज्याप्रमाणे आपण एखाद्याची टिंगलत्यावाळी करत बसतो, एखाद्याची मस्करी करत असतो, परंतु जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्यांना बोलत असतो. प्रतिक्रिया कधीच देऊ नये. आपण सल्ले देण्यासाठी खूप आतुर झालेला असतो, परंतु ज्यावेळी आपण लोकांना बोलतो ना त्यावेळी आपल्याला हसू येतं. परंतु तीच लोक जर आपल्याला बोलायला लागली तर आपल्याला किती दुःख होत असतं, पहावे आपणासी आपण. बरोबर ना? म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे. कधी कोणाशी बोलत असताना विचारपूर्वक बोललं पाहिजे. बोलल्यानंतर विचार करत बसू नका. ईश्वराने खूप सारं काही दिलं आहे, त्याच्या सेवेमध्ये आपल्याला हजर राहता आलं पाहिजे. आलेलं दुःख न करणारा, बघा प्रत्यक्षपणे श्रीराम आहेस ना, मी करता ऐसे म्हणसी ते तू कष्टी होसी, श्रीराम करता म्हणसी तेथे यश कीर्ती प्रताप. आपण समजून घेतलं पाहिजे, कारण हा जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे तो ईश्वराचा आहे. कारण ज्याप्रमाणे लोक शब्दाने कान भरत असतात, परंतु त्याच कानाने आपण परमेश्वराचं श्रवण नक्कीच ऐकलं पाहिजे आणि जे जे आपल्याला पटत नाही ते विसरून जायला हवं. बरोबर की नाही? आपल्याला जेवढी भूक असते तेवढंच आपण खात असतो. म्हणून काही शब्द असे मनाला लागत असतात, त्यामुळे मन दुखावतं. मग त्यावेळी आपल्याला झालेले दुःख, त्या दुःखाला आपल्याला रस्ता मिळत नाही. म्हणून रस्ता मिळण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा जो आहे ते म्हणजे परमार्थ, श्रवण. कारण मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म, ठाई पडे. का पुन्हा पुन्हा भाग द्यावा लागला? कारण मार्ग एकच आहे, ते म्हणजे श्रवण. श्रवणाशिवाय कुठलाही दुःख बाजूला सारायचं असेल तर परमेश्वराच्या चरणी निवेदन ठेवूनच त्या श्रवणातून सामर्थ्य प्राप्त होईल. हाच विश्वास आणि डळमळीत झालेला आत्मविश्वास उभा करण्याचं कार्य प्रत्यक्षपणे त्या विश्वासाच्या जोरावर चाललं. म्हणून अखंड विश्वास आणि अखंड स्मरणात असणं खूप फायद्याचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय धुनी. जय जय रघुवीर समर्थ.